नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नवरात्री चालू आहे आणि जागर मराठी चॅनल नवदुर्गा विशेष उपक्रमामध्ये मुलाखती घेत आहे. आज आपल्या पाहुणे म्हणून आहेत एक नवदुर्गा युवा उद्योजिका विलोना विल्यम तुस्कानो. विलोना या युवा उद्योजिका आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी व्यवस्थापनाचा कोर्स एसपीजन इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय संस्थेमधून केलेला आहे आणि सध्या गाडवेल समूहाच्या त्या संचालिकाही आहे. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर. खरं तर तुम्ही एवढं छान काम करताय. गाडवेलची तुमची तिसरी पिढी आहे. तुमच्या आजोबापासून वडिलांपासून आम्ही तुमचं नाव ऐकलेलं आहे आणि आज आमचं चॅनल तुमच्या जवळ आहे. मॅडम, आज नवरात्री आहे, नवदुर्गा आहेत आणि एक महिला म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचं नेतृत्व करत आहात, तर तुम्ही काय सांगाल नवरात्रींबद्दल? सर्वात पहिलं म्हणजे जागर मराठीचं हार्दिक धन्यवाद की आम्हाला ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली आणि सर्व महिलांसाठी नवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा. आजचा रंग लाल हा केवळ एक रंग नाही तर शक्ती, धैर्य आणि जिद्दीचे प्रतीक आहे. जसे नवरात्रीमध्ये देवीने शक्ती, धैर्य आणि करुणेने विजय मिळविले, तसेच आमचेही परंपरा आहे दूरदृष्टी, दूरनिश्चय आणि निष्ठा ह्यांच्यासह भविष्य घडविण्याची. माझ्यासाठी लाल रंग म्हणजे आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद आणि संधी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे आणि प्रत्येक कार्याला स्वतःहून झोपून देण्याची जिद्द आहे. या पावन प्रसंगी आपण सर्वांनी या लाल रंगाचा संदेश आपल्या जीवनात उतरून घ्यावा अशी माझी शुभेच्छा आहे. विलोनाजी, आज नवरात्री निमित्त तुमचा संवाद साधतोय. तुमच्या एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणा किंवा तुमची एक जडणघडण याबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्ही राहायला उत्तर वसईमध्ये मधली वसई गावात ते नंदाखाल घोसाई गावात हे इथे माझा जन्म झाला. आई शैक्षणिक क्षेत्रामधली, मम्मी तर आई PhD आहे इकॉनॉमिक्स मध्ये आणि पप्पा विल्यम अँथनी तुस्कानो ह्यांचा व्यवसाय गाडवेल इंडस्ट्री ह्या नावाने व्यवसाय चालवतात, जो भारतभरात आपण सिक्युरिटी प्रोडक्ट्स सप्लाय करायचं हे करतोय. माझा शाळा सुद्धा नंदाखालीच, आपली कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल नंदाखाल इथे झाला. पुढे जाऊन मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये. त्याचसोबत MCOM ही कंप्लीट केलं. माझं पुढचं मास्टर डिग्रीची झाली ती एसपीजेन मधून झाली आणि आताही माझं कंटिन्युअस बिझनेस कार्यरत असताना काही ना काही कोर्सेस जिथे जिथे बिझनेस चॅलेंजेस येत आहेत ह्यावरती सुद्धा चालूच असतं. तुम्ही तुमचे आजोबा अँथनी तुस्कानो यांनी हा जो गाडवेल समूह आहे त्याचं रोपटं लावलेलं. बरोबर. तुम्ही आजोबांशी कधी तुमची चर्चा, डिस्कशन व्हायचं? हो, माझे आजोबा हे खूप फ्रेंडली आणि सर्वांना एकत्र घेऊन चालणारे माणसात हे करत होतो. आमच्या लहान मुलांमध्ये लहानात मिसळून आमच्या सोबत आमच्या पाठीशी नेहमी असायचे आणि त्यांचं नेहमी एक वाक्य माझ्या मनात रुळत असतं की समज एक ग्रुप, एक 10-15 माणसाचा ग्रुप एक शिखर गाठण्यासाठी निघाला असेल, एका माउंटेन क्लाइम्बिंग साठी निघाला असेल, काही जण ते माउंटेनला किंवा त्या डोंगरावरती पाहून काय म्हणतात, इतका उंच डोंगर चढू शकणार नाही आणि पहिलेच हार मानतात. पण त्यातले काही अजून 7-8 जण पुढे निघतात. आता नेहमी असं नसतं की तिथे डोंगरावरती पहिलंच पोचलं पाहिजे, पण जिथपर्यंत पोचू, ज्यांनी चालूच केलं नसेल किंवा ज्यांनी चालू केलंय त्यांच्याहून एक स्टेप पुढे जाण्याचा जिद्द किंवा जाण्याची ओढ माणसाला असावी असं त्यांचं म्हणणं होतं. ते नक्कीच आम्हाला नेहमी आठवत राहतं. विलोनाजी, जसं तुम्ही तुमच्या आजोबा म्हणजे ते नाटककार पण होते, गायचे, ते त्यांचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत आणि ते खूप म्हणजे लोकांमध्ये आले की लोकांना उत्साह यायचा. आजूबाजूची लोक अँथनी गावामध्ये तर असे कमी माणसं असतात जे उद्योगात पण आहेत,
नाटकात पण आहेत, म्हणजे एक लोकांचं त्यांना स्नेह असतो. स्नेह असतो. तुमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणा किंवा एक आपली स्थानिक लोक परंपरा जपण्यात त्यांचा खूप मोठा मोठा हातखंड होता. बरोबर आहे. तर ते आजोबांचे गुण विल्यम सर, कारण एकदा त्यांनी मला मागच्या मुलाखतीत सांगितलेलं की नागपूरला जेव्हा ते एक डिलिव्हरीला गेलेले तर स्वतः विल्यम सरांनी ती तिजोरी तुमच्या तिजोरी बरोबर आहे. खूप हेवी आहे. 200-300 किलो. वडिलांचे काय तुम्हाला वडिलांबद्दल काय वाटतं? सो जसं आजोबांकडे खूप सारे छंद होते आणि बिझनेस चालू केल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फुल्ली बिझनेसवरती होतं. तसंच वडिलांचे सुद्धा खूप सारे छंद होते. त्यांना बाईक रायडिंग हे खूप जास्त आवडायचं. त्या व्यतिरिक्त खूप सारे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये माझे वडील विल्यम तुस्कानो सुद्धा इन्व्हॉल्ड असायचे. बिझनेसनी त्यांचं पूर्ण अटेन्शन सीक केलं, विच इज ऍक्च्युली बिझनेस अटेन्शनच डिमांड करत असतं. तसंच तीच ती जिद्द असते ज्यामुळे आपण कोणताही व्यवसाय सुरळीतपणे आणि मोठा करू शकतो. म्हणजे आजोबांकडून वडिलांकडून तीच तर आमच्याकडे आलेली एक ठेवणी आहे. आजोबांचं जे पुस्तक आहे म्हशीपासून मर्सिडीज पर्यंत, हे याचा अर्थ जो माणूस म्हशी राखायचा तो आज मर्सिडीज मध्ये फिरतोय. तर Definitely. त्याबद्दल काय सांगाल? आपण डेडिकेशन हे कोणत्याही गोष्टीत कोणतंही कार्य घेतलं तर त्याच्यामध्ये प्रॉपर डेडिकेशन करणं खूप महत्वाची गोष्ट असते. जसं म्हशी जेव्हा चारायला जायचे किंवा म्हशी जसे धुवायला जायचे तेव्हा इतके साऱ्या म्हशी, त्यांना त्यांच्यावरती लक्ष देणे आणि तेही मनापासून काम करणं हे जेवढं इम्पॉर्टंट आहे. तसंच आपण कोणतंही कार्य केलं, आता कंपनीत म्हणा तर कंपनीत वरच्या लेवलचं तर खालच्या लेवलचं सर्व कामं आपल्याला ऍज अ ओनर, ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला करावी लागतात. सो त्या पुस्तकात डेफिनेटली त्यांनी सांगितलेलं आहे की माणसानी आपल्या कामावरती, आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूवरती किती प्रमाणात लक्ष देणे ही गोष्ट गरजेची असते. मॅडम मला सांगा की आता गाडवेल या समूहाचे तुमचे काय भविष्यातील योजना किंवा फ्युचर प्लॅन्स काय आहेत? जसं गाडवेल हे भारतातलं टॉप 3 कंपन्याज मधले एक कंपनी आहे. पहिली सांगू शकत नाही किंवा तिसरी सांगू शकत नाही, पहिल्या 3 कंपन्यामधल्या. त्यामध्ये प्रोडक्ट्स, न्यू इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि एक्सपान्शन्स ह्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत. तसंच जसं आपल्याला आजची स्टँडिंग आहे तशीच ही स्टँडिंग पुढच्या येणाऱ्या कालावधीत सुद्धा तशीच ठेवायची आहे. आपल्याला फक्त दिसायला तिजोरी दिसते, पण त्या तिजोऱ्यामध्ये सुद्धा इतके सारे व्हेरिएशन्स आणि इतके साधा एक्सपान्शन मध्ये आम्ही आहोत की आज गाडवेलचं नाव अख्ख्या भारतभरात सर्व बँकेमध्ये ऐकलं जातं, बघितलं जातं आणि हे प्रोडक्ट्स यूज केले जातात. मला हे सांगा, तुमची जी उत्पादनं आहेत याचे कोण खरं ग्राहक कोण आहे? सर्वसामान्य माणूस आहे की सोनेवाला व्यापारी आहे? कोणासाठी तुमची उत्पादनं ही निर्माण केली जातात? सो ही उत्पादनं निर्माण अशासाठी केली जातात की चोरीपासून आपला धन किंवा दौलत राखून ठेवण्यासाठी. आता जेव्हा चोर येतो तेव्हा तो कोणत्या एरियामध्ये असतो आणि आपण कोणत्या जागेत राहतो ह्यावरती खूप फरक पडतो. आपण एका हाय क्लास सोसायटीमध्ये जिथे सर्व वॉचमॅन आणि सीसीटीव्ही कॅमेराज फिट असतील तर तिथे एवढा मोठा प्रोडक्ट घेण्याची आपल्याला गरजता नसते. पण त्याच व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये एक छोटीशी लॉकर बॉक्स सांगू शकतो, तेही आपण बनवतो, तेही सप्लाय करतो. पण आपलं 90-95% 90% तरी प्रोडक्ट हे जातं फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला, बँकेमध्ये. तो बँकेमध्ये जिथे कोट्यावध्यांचे सोने किंवा पैसे ठेवले जातात, ह्या कार्यालयासाठी आपले 90% तरी प्रोडक्ट्स त्या कार्यालयात वापरले जातात. सो आजच्या दिवशी मी महिलांना हे सांगू इच्छिते की आपण ह्या समाजामध्ये असं कोणतेच कार्य नाहीये किंवा काम नाहीये जे आपण करू शकत नाहीये. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जसे रिक्षा चालवण्यापासून सांगा तर आता कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जे करायचंय ते आपण जिद्दीने करतोच आहे आणि तसंच आपण नेहमी करत राहू. या पूर्ण नवरात्रीमध्ये आपण आपलं एक वैशिष्ट्य किंवा आपल्याला काय हवं आहे ह्यावरती जरा विचार करून आपलं आयुष्य एका नव्या पद्धतीने चालू करण्याचं मी आवाहन करते. थँक्यू.
तर मंडळी मित्रहो, या होत्या युवा उद्योजिका विलोना विल्यम तुस्तानो, गार्डवेल समूहाच्या संचालिका आहेत त्या. मॅडम, आज जागर मराठी चॅनलवर नवदुर्ग विशेष मुलाखतीमध्ये आपण आलात आणि नक्कीच तुमचा जो प्रवास आहे तो अनेक महिलांना, मुलींना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना चांगला आदर्श राहो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी पुढच्या नवदुर्गा जेव्हा आपण करू त्यावेळेस नक्कीच तुमची भरभराट झालेली असणार आहे आणि नक्कीच तुम्ही चांगला उद्योग समूह मोठ्या लेवलवर जाणार याबद्दल शंका नाही. तुम्ही जागर मराठी चॅनलवर मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.